व्यक्तीवरती अनुकंपा या शब्दाचा अर्थ थोडा वेगळा होतो. बलिदान गेलेल्या कुटुंबाला विशेष बाब म्हणून घ्यायचं असते सगळ्यांना. अनुकंपा हा शब्द योग्य नसावा असं मला वाटतं, पण त्या शब्दाची काही अडचण येणार नसली तर हरकत नाही. अशा ही एक त्याच्यामधली सांगण्याचं होतं सरकारला. आणि आज जे आदेश काढायचे आहेत किंवा आजपासून जी आपण सुरुवात करताय, 58 लाख कुणबी नोंदी याच्यावरती आज सूचना निघणं गरजेचं आहे. मराठवाड्यातलं हैदराबाद गॅजेटसाठी सुद्धा सूचना निघणं गरजेचं आहे. आणि गुन्ह्याबाबतची काय प्रक्रिया चालली, बाकीच्या ज्या मागण्या आहेत, मंत्रालय मराठा आणि कुणबी मंत्रालय स्थापन करायचे, त्या संदर्भातल्या सूचनाच्या विषयात म्हणजे आजपासून ती सुरुवात नक्की होईल अशी 100% अपेक्षा आहे. काल त्यांनी तो जी आर काढला त्याबद्दल आम्ही सरकारचं मनापासून धन्यवाद मानलं आहे. कालच आजही पुन्हा एकदा सरकारचं मनापासून धन्यवाद मानतोय की बलिदान गेलेल्या कुटुंबासाठी तुम्ही जो निर्णय घेतला आहे तो चांगला आहे. त्याचं कारण असं आहे की गोरगरिबांचे लेकरं होते, त्यांचा कर्ता पुरुष घरातला गेला होता. असंच परवासुद्धा अपघात झाला आहे मराठा आरक्षणाच्या चळवळीत असणाऱ्या बांधवाच्या इंदापूरच्या, ते हे अपघाती त्यांचं निधन झाले. 2 गंभीर जखमी आहेत. सरकारनं त्याही कुटुंबाला नोकरी आणि 10 लाखांची मदत देऊन त्याही कुटुंबाला न्याय द्यावा ही माझी स्पष्ट भूमिका सरकारकडे आहे. नाही काढले आदेश तर पुढे काय? नाही ना, असं नाही होणार. आता कशाला इतकं बरं अबोकांडी घेते ना, इतका धिंगाणा इथं मग खवकटो करतात मग सरकारला. आता कशाला डबल म्हणजे एकीकडून म्हणायचं आम्ही मराठा समाजाशी आता जुळून घ्यायचं, मराठा समाजाच्या अंगावर जायचं नाही. मराठा समाज हा खूप मोठा समाज आहे. या समाजाशिवाय आपल्याला सत्तेत भागीदारी घेता येत नाही. या समाजावरती, मराठा समाजावरती आता अन्याय करायचा नाही. गोरगरिबांच्या मराठ्यांच्या लेकरांनी काय केलं आहे असं सरकार म्हणतं आहे. कशामुळे त्यांच्यावरती अन्याय करायचा? म्हणून सरकार त्यांच्या मनानेच म्हणतं आहे की आता मराठा समाजावर अन्याय नाही करायचा आहे. त्या प्रक्रिया सगळ्या करायच्या. तर आता थांबतील कशामुळं? आम्ही सगळ्या मागण्या दिल्या त्यांच्याकडे, 13-14 आहेत, त्यातली एकही राहणार नाही अशी 100% आम्हाला अपेक्षा आहे. राहिली रे बाबा मग तुम्हाला कळत मग कसं असते. आता गुन्हे मागे घेण्याबाबत जिल्हाने माहिती मागवली. हां, म्हणजे प्रक्रिया सुरू झाली. बरं झालं त्यांनी ते मागितलं. काय झालं त्याच्यात खूपच खोटे गुन्हे दाखल केलेत बघा. आम्ही त्या विखे पाटील साहेबाला, लाड साहेबाला आणि या दोघांनी मुख्यमंत्री साहेबाला सांगितलं. मुख्यमंत्री साहेब एक दिवसभर त्यांच्या टचमध्ये होती अशी मला काल माहिती आली. दिवसभर की आपल्याला हे प्रकरणं सगळे निपटायचे आहेत, काहीही ठेवायचं नाही. म्हणून मला सगळ्या माहित्या द्या. कुठंतरी संवादाचा किंवा अधिकारी काहीतरी कन्फ्युजन करतात, चुकीची माहिती देतात. मग अधिकाऱ्यांमुळं सरकारमध्ये आणि मराठ्यामध्ये भांडणं नको, नाराजी नाट्य नको, मराठ्यांचा रोष अंगावर घ्यायचा नाही. त्यामुळे त्यांनी ते, कारण त्या गुन्ह्यात काय झालं आहे, काही पोरं पुण्याला आहेत, कुणी कुंकड येतं, इकडं काय झालं काही नाही, मोगामध्ये धिंगाणे तिसऱ्याने